बातमी आहे मुंबईमधनं। मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर गेल्या 4 तासांपासून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी आहे। या मार्गावर दोन्ही बाजूला गेल्या 3 ते 4 तासापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। वांद्र्याकडून गोरेगावच्या दिशेने वांद्रे कलानगर खेरवाडी सांताक्रूज अंधेरी दरम्यान ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आणि आताची ताजी अपडेट जाणून घेऊया। सत्यम सिंग आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सत्यम, आताची दोन्ही ठिकाणची वाहतुकीची स्थिती काय? नक्कीच असून पहिलं आज संध्याकाळपासून मागील 3 ते 4 तासापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आहे। आपण आहोत सध्या वांद्रे कलानगर परिसरात। या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्त्यावर लांबच लांब वाहनांचा रांगा लागलेला आहे। असं वाटतं की हा रस्ता नव्हे तर कुठलं पार्किंग लॉट आहेत। मात्र आपण पाहिलं तर आज संध्याकाळपासून नागपूरमधून अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिपदाचे कार्यभार घेतल्यानंतर शपथविधीनंतर आहेत मुंबईत बरेच मंत्री आहेत दाखल झाले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते आहेत। 1000 ते 1200 बाईक घेऊन आहेत मुंबई विमानतळावर डोमेस्टिक एअरपोर्ट या ठिकाणी पोहोचले होते। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहे ते वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाला। खरं तर आज शनिवार आहेत, गाड्यांचे प्रमाण पश्चिम द्रुतगती महामार्गावर कमी असतात। मात्र अशामध्ये देखील आपण पाहिलं तर बांद्रा खेरवाडी आणि सांताक्रूज विलेपार्ला अंधेरी एवढं 2 तास अर्धा तासाचा प्रवास जे आहे ते मागील 3 ते 4 तासामध्ये वाहन चालक या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत। खरं तर वाहन चालकांना आज मोठ्या संख्येमध्ये संध्याकाळची वेळ आहे, चाकरपाणी कामातून सुटलेले आहे, घरी जायचं मात्र या वाहतूक कोंडीचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे। अश्विन, सत्यम, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता जसं सत्यमने सांगितलं, मागे वाहतूक कोंडी, अनेक ठिकाणी वाहनं अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकतायत। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांना काही प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।